तो हॅलो फ्रेंड, मला तर माहिती होतं की आंटी येणार. मी लगेच कॅमेरा ऑन केला आणि ह्या दोघीजणी फोनवर बघत होतं. बघा आंटी आले तर सगळे खुश झाले. मग यांनी हक वगैरे केलं. वाव, मी तर खूप खुश होती यार. मीन्स माझ्या मावशी या म्हणजे माझ्या मम्मीची सिस्टर आहे या. तर आंटी आल्या वगैरे बघा, यांच्या गप्पा लगेच स्टार्ट होत होत्या. मग लगे मामीने सर्वांचे पाय वगैरे पडले. हे माझ्या आंटीच्या सासू आहे आणि हे माझ्या आंटी आणि मम्मा तर सगळ्यांना माहिती आहे. मग लगेच यांनी पाय वगैरे पडले. मग मामीने लगेच फराळाचं आणलं. मग यांना फराळाचं वगैरे दिलं. वाव, मला तर खूप आवडतं फराळाचं पण. आणि मग तुम्ही पण केलं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मग नंतर यांच्या गप्पा त्या चालू झाल्या. तर यांच्या गप्पा काही थांबतच नव्हत्या. मग नंतर मी सर्वांना हाय वगैरे केलं. मग आंटी ते फ्रेश वगैरे झाल्या. आम्ही लगेच जेवायला बसलो. तर आज वाव, नान खलियाची भाजी होती. मला तर खूप आवडते. मग आंटीसाठी स्पेशली आंटीसाठी बनवली होती. सो आम्हाला पण बनवली होती. बट आंटी मुंबईवरून आल्या होत्या आणि मम्मीच सर्वांना वाढत असते. मग मम्मीनं सर्वांना वाढलं वगैरे. मग आमचं जेवण झालं. मग आंटीनं ओवळलं वगैरे. मग आम्ही गेम्स पण खेळलो. गाईज याच्यामध्ये बघा, आता तुम्हीच बघा कोण जिंकणार आहे. बघा आता आम्ही गेम वगैरे खेळलो. हा तर इतका टाइमपास करत होता, टाकतच नव्हता लवकर पाणी. बट याच्यामध्ये फायनली आंटीच हारून गेल्या. मग आंटीला मी मिरची खाऊ घातली. सो ती तुम्हाला दिसली नाही. मी असं हे केलं होतं बट आंटीने खाल्ली होती. मग आम्ही लगेच टेरेसवर आले सर्वजण. मग आम्ही फटाकेच वगैरे फोडले. वाव, खूप एन्जॉय केला यार आम्ही. खरं खूप मस्त वाटतं सर्व एकत्र आले तर. मग आम्ही सर्व फटाके फोडले. चला गाईज, आजच्यासाठी इतकाच मिनी ब्लॉग आहे. लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. मी अजून नवीन काहीतरी घेऊन येईन.